Go. मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना राबवून गरीब कुटुंबातील मुलींना लखपतीकरणाचा निर्णय काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आल्यानंतर आज टेंभी नाका येथील आनंद आश्रम या ठिकाणी शिवसेना महिला गटाच्या वतीने या निर्णयाचं स्वागत करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार व्यक्त करत शालेय विद्यार्थिनींना पेढे भरवत आनंद व्यक्त करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी नवरात्रोत्सवाच्या आधी लेक लाडकी ही योजना आणल्याने विद्यार्थिनींना ओवाळून त्यांची पूजा देखील करण्यात आली. या योजनेमुळे महिला सक्षमीकरणासाठी मदत होईल, गोरगरीब आणि गरजू विद्यार्थिनींना उच्च शिक्षण घेण्यास मदत होईल आणि महत्त्वाचं म्हणजे स्त्रीभ्रूण हत्या सुद्धा थांबेल अशा भावना यावेळी शिंदे गटाच्या ठाणे जिल्हा महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख मीनाक्षी शिंदे यांनी व्यक्त केल्या. याविषयी ठाणे जिल्हा महिला आघाडी जिल्हा प्रमुख माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी अधिक माहिती दिली. हो, खऱ्या अर्थाने त्याला आता कुठेतरी रूप प्राप्त झालेलं आहे. नुसतं धनाची पेटी संबोधलं जायचं, पण ती खऱ्या अर्थाने लखपती होते. कारण 1,01,000 ही अमाऊंट तिच्या पदरात पडणार आहे आणि ती टप्प्याटप्प्याने पडणार आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की बालविवाह कुठेतरी आपल्याला रोखता येणार आहे. कारण 18 वर्ष मुलीचे पूर्ण होतील त्यावेळी तिच्या हातात संपूर्णपणे 1,01,000 अशी अमाऊंट तिच्या हातात राहणार आहे. त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने महिला सक्षम होणार आहे. आणि म्हणतं की नवदुर्गेच्या आगमनाच्या आधी ही घोषणा करून आमच्या संपूर्ण नवदुर्गांना म्हणजे शिंदे साहेब खरं तर त्यांचा आशीर्वाद घेतात नवदुर्गेचा. आणि त्यामुळे त्यांना असं वाटतं की नवदुर्गेच्या आगमनाच्या टायमाला अशा प्रकारची घोषणा करून संपूर्ण महाराष्ट्रातील महिला आघाडी असेल, महिला भगिनी असेल, यांना त्यांनी सक्षम करण्याचं काम केलेलं. आज तुम्ही एक लहान मुलीचे आरती केले, तो मुलगी हा जो योजना आहे त्याचा लाभार्थी ठरलेली आहे, ते नेमकं काय सांग? खरं तर ती भाग्यवान आहे. कारण 1 एप्रिल 2023 पासून ही योजना इम्प्लिमेंट करण्यात आलेली आहे आणि त्याची ती खरी भागीदार आहे आणि त्याच्यामुळे तिची आरती करण्यात आलेली आहे. कारण आता देवीचं आगमन होतंय आणि खऱ्या अर्थाने देवीचं आगमन झालं असं आम्हाला वाटतं आणि त्यामुळे तिचा आरती आम्ही केलेली आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स,
फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. गृह खरेदीला सुगीचे दिवस. रेपो रेट स्थिर ठेवल्याने घरांच्या खरेदीत 35% वाढ. वाढत्या महागाईच्या घरांच्या किमती सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्याने सर्वसामान्य नागरिक घर खरेदी करताना बजेट राखूनच निर्णय घेत असतो. मात्र गेल्या 2 वर्षापासून केंद्र सरकारने रेपो रेट दर स्थिर ठेवल्याने गृह खरेदीमध्ये 35% वाढ झाल्याचे बांधकाम व्यावसायिकांचे म्हणणे आहे. भारत सरकारकडूनही 40 लाखापर्यंतच्या घरांसाठी 60,000 कोटी रुपये अनुदान अतिरिक्त व्याज अनुदान जारी केल्याने गृह खरेदीला सुगीचे दिवस आल्याचे नराडाकोचे राष्ट्रीय उपाध्यक्ष निरंजन हिरानंदानी यांनी सांगितले. गृह खरेदीसाठी RBI गव्हर्नरने राबविलेल्या संतुलित यंत्रणेचे नराडकोचे राष्ट्रीय उपाध्यक्ष निरंजन हिरानंदानी यांनी कौतुक केले आहे. केंद्र सरकारने रेपो रेट 6.5% वर ठेवल्याने आर्थिक वाढीचा वेग कायम ठेवल्याने गृह खरेदीने वेग घेतला आहे. गृह कर्जावरील सतत उच्च व्याजदर वाढला असल्याने परवडणाऱ्या घरांवर विपरीत परिणाम झाला आहे. परिणामी गृहनिर्माण पिरॅमिडचा महत्त्वपूर्ण भाग असलेल्या परवडणाऱ्या घरांच्या मागणीत घट झाली आहे. भारत सरकारने लहान शहरी घरांना चालना देण्यासाठी 40 लाख रुपयापर्यंतच्या घरांसाठी 60,000 कोटी रुपयांचे अतिरिक्त व्याज अनुदान जाहीर केले आहे. शिवाय सणासुदीच्या काळात गृह कर्जाची मागणी वाढण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे घरांच्या विक्रीतील मजबूत वाढ दर्शवते. घरांच्या विक्रीत वार्षिक 35% वाढ झाली आहे, जे मध्य आणि लक्झरी घरांसाठी प्रमुख महानगरे आणि श्रेणीतील शहरांमध्ये ग्राहकांच्या मागणीची लवचिकता दर्शविते. सध्याच्या बाह्य आणि अंतर्गत परिस्थितीच्या आधारावर भारत निसंशयपणे जगातील नवीन विकास इंजिन म्हणून काम करण्यास सज्ज आहे. आर्थिक वर्ष 2023 ते 24 साठी GDP वाढीचा दर 6.8% अपेक्षित असल्याचेही निरंजन हिरानंदानी यांनी सांगितले. रिअल इस्टेट अपडेट्समुळे घर घेणे सुलभ. ठाण्यात प्रॉपर्टी सर्च करण्यासाठी ठाणेकरांना सुलभ व्हावे म्हणून MCHI क्रोडाईने व्हॉट्सॲप, फेसबुक, इन्स्टा आणि टेलिग्रामद्वारे ठाणे आणि ठाण्याबाहेर ग्राहकांसाठी SMS सुविधा सुरू केली आहे. त्यामुळे घरांची शोधाशोध करणाऱ्यांना आता एकाच छताखाली प्रॉपर्टी संबंधित सर्व माहिती उपलब्ध होत आहे. ज्यांना ठाण्यात घर घ्यायचं आहे त्यांच्यासाठी प्रॉपर्टी अपडेट्स अशी व्हॉट्सॲप लिंक तयार करण्यात आल्याने ग्राहकही समाधान व्यक्त करीत आहेत. विशेष म्हणजे अनधिकृत घरे व घरांच्या फसव्या योजनांपासून ग्राहकांना दूर ठेवण्याचे कार्य MCHI क्रोडाईकडून केले जात आहे. गुड मॉर्निंग दोस्तों, ऐसा है कि इंडिया में एक फेस्टिव सीजन स्टार्ट हुआ. पहले दही हांडी हो गया, फिर गणपति आ गए और अभी पितृपक्ष के बाद में सबसे बड़ा नवरात्रि त्यौहार स्टार्ट हो रहा है. ये हमारे मान्यता के हिसाब से बहुत अच्छे दिन है और उसमें घर खरीदी करना नवरात्र दौरान बहुत बड़ा संकेत है. दशहरा के दिन सबसे ज़्यादा, मतलब पूरे 365 डेज साल में सबसे ज़्यादा हम फ्लैट बेचेंगे दशहरा के दिन. तो अभी पितृपक्ष में लोग क्या करते हैं, अपने साइट विजिट करते हैं, अपने मनपसंद घर अप्रोक्सीमेटली नक्की करके रखते हैं और नवरात्र के दिन वो आके टोकन देके कंफर्म करते हैं. तो ये जो दिन आने वाले हैं उनमें कई लोगों ने जो अभी अपना पसंद घर नहीं किया होगा, तो मैं उनको रिक्वेस्ट करूंगा कि और 4-5 दिन बाकी है. 15 तारीख से अपना नवरात्र शुरू हो रहा है, तो बहुत अच्छे दिन है, अच्छा मौका है. अभी जो रेट्स है वो एकदम स्टैंडस्टिल है बहुत टाइम से, तो बहुत अच्छा दिन है, अच्छा मौका. और आप जरूर अपने पसंदीदा घर पसंद कीजिए और दशहरा के पहले उसमें टोकन देके क्लोज करो. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466.
अतिक्रमण कारवाई विरोधात इस्माने केला आत्मदहनाचा प्रयत्न. ठाण्यातील पडवळ नगरात आज महानगरपालिकातर्फे अतिक्रमण कारवाई करण्यात आली. यावेळी अतिक्रमण विभागाने केलेल्या कारवाईत हातगाड्या तोडण्यात आल्या, सामानही जप्त करण्यात आलं. त्यामुळे संतप्त झालेल्या एका इस्माने पोलिसांसमोरच या कारवाईचा निषेध करत आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र वेळीच त्याला स्थानिकांनी आवरले आणि त्याचा प्रयत्न हाणून पाडला. कोणत्याही प्रकारे नोटीस न देता ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप करण्यात येतोय. विशेष म्हणजे महापालिकेची पावती फाडूनही ही अन्यायकारक कारवाई झाली असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय. तसेच कालच्या वागळेच्या टीएमसी अतिक्रमण कारवाईनंतर आज स्थानिक लोकप्रतिनिधी माजी नगरसेवक राम रेपाळे व माजी नगरसेवक दीपक वेदकर यांनी आज टीएमसी आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेतली व दोषींवर कारवाईची मागणी केली आहे. माझं नाव सुजल अक्षय येरुणकर. मी पडवळनगरमध्ये स्टॉल लावते आहे आणि काल जो काही प्रकार झालेला आहे आमच्यासोबत त्याविषयी आता आयुक्तांसोबत आणि साहेबांसोबत आमची मीटिंग झालेली आहे आणि त्यावरती असा तोडगा निघाला आहे की जो कोणी दोषी असेल त्याच्यावरती लवकरात लवकर कारवाई होणार आहे आणि त्याच्यात जितके दोषी असणार आहेत सगळ्यांवरती कारवाई होणार आहे. दुसरी गोष्ट राहिला आमचा आता पुनर्विकास, म्हणजे आता परत आमचं कसं सगळं उभं राहणार आहे. तर आत्ताच आम्हाला रेपाळे साहेबांनी आणि सरांनी सुद्धा एक कमिटमेंट दिली आहे की जे ते त्यांच्याकडून जे ते आम्हाला सहकार्य करता येईल तर ते आम्हाला आता ते करणार आहेत. तर आमची त्यांना एवढीच विनंती आहे की तुमच्याकडून जितकं ते आम्हाला सहकार्य व्यवस्थित करता येईल तेवढं तुम्ही आम्हाला करावं असं आम्हाला कळलंय. पण दोषीवरती कारवाई नक्की झाली पाहिजे कारण आमचं बरंचसं नुकसान झालेलं आहे तिथे, त्यामुळे बाकी काय. आज ही लोक गेले 15 वर्ष 20 वर्ष झाले इकडे सुद्धा करतात. रेग्युलर महापालिका येते, त्यांच्या पावत्या वगैरे पण येते. पण आज अचानक न सांगता कुठलेही विदाऊट इंटिमेशन किंवा कुठलेही पोलीस सिक्युरिटी न घेता त्या लोकांनी डायरेक्ट येऊन गाड्या तोडल्या. आज इथे भरलेले सिलेंडर आहेत, लोक धंद्यावरती उभे होते, काही गिराईक म्हणजे जे नाश्ता करायला आले होते ती लोक पण इकडे होती. त्यांनी त्याचा न विचार करता डायरेक्ट जेसीपीने त्यांच्या सामानांवरती जेसीपी फिरवला. तर कोणाला दुखापत झाली असती किंवा सिलेंडरचा ब्लास्ट वगैरे झाला असता तर ह्याला कोण जबाबदार राहिला असतं. आज आतापर्यंत जेव्हा जेव्हा यांनी कारवाया केल्या तेव्हा यांनी आधी नोटीस पाठवल्या होत्या. नोटीस पाठवल्यावर धंदा बंद करत होते. ठीक आहे, ते सगळं ठीक आहे, पण तुम्ही आज त्यांच्याकडून पावत्या फाडता. कशाबद्दल पावत्या फाडता? जर ही लोक इथे धंदा करता म्हणून तुम्ही त्यांच्याकडून पैसे घेता, पावत्या घेता, मग विदाऊट इंटिमेशन तुम्ही आज त्यांच्या गाडीवरची कारवाई कशी काय केली? आज पण तुम्ही तिथे येऊन पावत्या फाडून गेलात. जर आज पावती नसती फाडली तरी गोष्ट वेगळी, पण आजही तुम्ही पावत्या फाडल्या आणि तुम्ही आजच त्यांच्या गाडीवरती जेसीपी फिरवला. त्याला जबाबदार कोण? हे कोणाच्या अटक झालेला आहे? 25 जणांचं घर उजाडलं. हाँ, हम लोग का सब तोड़ दिया है. हाँ, हम लोग का रोज का लेता है 30 का होता, फिर भी हम लोग का तोड़ दिया, पूरी गाड़ी तोड़ दिया है. हम लोग का पूरा भरपाई पाहिजे. त्यांच्यासाठी जे जे काय आम्हाला वैयक्तिक असेल ते आम्ही त्यांच्या 100% करू. आमच्या परिवारातले आहेत, आमच्या शिवसेना परिवारातले आहेत ते. काल चुकीच्या पद्धतीने जे महापालिकेने फेरीवाल्यांविरोधात कारवाई केली त्या संदर्भात काल फोनवर चर्चा आयुक्त महोदयांशी झाली होती आणि आज प्रत्यक्ष फेरीवाल्यांचं शिष्टमंडळ आणि आम्ही सर्व मिळून आयुक्त महोदयांशी चर्चा केली, वस्तुस्थिती त्यांच्या कानावर घातली आणि त्यांनी माहिती घेतल्यानंतर त्यांनीही मान्य केलं की कारवाई चुकीच्या पद्धतीने झालेली आहे. म्हणजे कुणाचा तरी बदला घेण्यासाठी आणि संध्याकाळी 6च्या नंतर 7-7:30ला ही कारवाई का करण्यात आली याची चौकशी होऊन दोषीवर कठोरात कठोर कारवाई करू असा शब्द आयुक्त महोदयांनी आम्हाला दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये जे जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई प्रस्तावित केली जाईल.
ठाण्यात वन विभागाकडून 9 पहाडी पोपट जप्त. बेकायदेशीररित्या घरात तब्बल 9 पहाडी पोपट डांबून ठेवल्याप्रकरणी एका तस्कराला ठाणे वन विभागाच्या दक्षता पथकाने मंगळवारी ताब्यात घेतले. या तस्कराच्या घरात असलेल्या 9 पोपटांपैकी 4 पोपटांचे उत्परिवर्तन म्हणजेच प्रजननादरम्यान रंगीत केले जात असल्याचे या कारवाई पथकात सहभागी झालेले मानद वन्यजीव रक्षक रोहित मोहिते यांनी सांगितले. तसंच घरात या पद्धतीने पहाडी पोपट पाळणे गुन्हा असल्याची माहिती वन विभागाचे परिक्षेत्र अधिकारी मुकेश सणस यांनी दिली. या तस्कराच्या साथीदारांचा शोध सुरू असून हे पहाडी पोपट आणखी किती जणांना विकण्यात आले आहेत याबाबत वन विभाग अधिक तपास करत आहे. सगळे हिरवे कलरचेच आहेत ओरिजिनल. ओरिजिनल म्हणजे यांचे फोर फादर्स किंवा आपण त्याला म्हणतो ना, याची प्रोजेनी तीच आहे, ओरिजिनल आहे. ॲक्च्युली इंडियन पॅराकिट्स आहेत, म्हणजे आपण त्याला मराठीत पहाडी पोपट म्हणतो, पण त्यापैकी काही इंडियन पॅराकिट्स जे आहेत ते म्युटेशन करण्यात आलेले आहेत. म्युटेशन करण्यात आलेले ते रोजरिंग आहेत आणि काही अल्बिनो आहेत एक, आणि प्लम हेडेड चे 2 आहेत. असे एकूण 9 पॅराकिट्स आम्ही ताब्यात घेतलेले आहेत. आत्तापर्यंत आम्ही जे माहिती घेतली आहे ती फक्त अर्थार्जन करण्यासाठी त्यांनी हे पक्षीचा वापर केला होता, आणि अजून आमची चौकशी चालू आहे. त्या चौकशी अंतर्गत अजून माहिती बाहेर येईल. नागरिकांना आमचं असंच आव्हान आहे की कुठल्याही प्रकारचे पोपट, मग ते पहाडी पोपट असतील किंवा म्युटेशन केलेले असतील, तर अशा कुठल्याही प्रकारचे पोपट किंवा इतर पक्षी जे की कायद्याने घरात ठेवणं चुकीचं आहे, असे कुठल्याही प्रकारचे पक्षी घरात ठेवू नयेत. तर असंच आपल्या घरात ठेवत असेल तर ते वन विभागाला कळवावे, किंवा अन्य कुठे जर आपल्याला आढळले तर ते वन विभागाला कळवावं. वन विभाग त्याच्यावर निश्चितपणे कारवाई करेल. राज्य उत्पादन शुल्क कोकण विभाग भरारी पथकाची कारवाई. 55 लाखांचा मुद्देमाल जप्त. राज्य उत्पादन शुल्क विभागीय भरारी पथक कोकण विभाग ठाणे यांची कारवाई. ध्वनी कॉम्प्लेक्स शॉप नंबर 204, 205 व 206 वाडा रोड, आनगाव, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे येथे बेकायदेशीररित्या परदेशातील वाईनचा साठा एकूण रुपये 55,22,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त. माहिती मिळाल्यावरून निरीक्षक श्री दिगंबर शेवाळे यांच्या समवेत व मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक एस.जे. जरांडे व त्यांच्या सहकारी स्टाफने खासगी वाहनाने सदर पत्त्यावर छापा मारला असता सदर ठिकाणी मोठ्या प्रमाणात परदेशातील वाईनच्या 750 मिलीच्या 5,288 बाटल्या आढळून आल्या. रमेंद्र कुमार रमाकांत तिवारी वय 48 वर्षे, रियाज अली आबिद वय 55 वर्षे, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे यांना अटक करून परदेशातील वाईनच्या 750 मिलीच्या एकूण 5,288 बाटल्यांसह रुपये 55,22,400 किमतींचा मुद्देमाल जप्त केला. विभागीय भरारी पथक कोकण विभाग ठाणे निरीक्षक श्री शेवाळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना ठाणे जिल्ह्यामध्ये परदेशातील विशेषतः दक्षिण आफ्रिकेत तयार झालेली वाईन अवैधरित्या विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर ध्वनी कॉम्प्लेक्स अनगाव, वाडा रोड, तालुका भिवंडी येथे रात्री काल छापा टाकण्यात आला. त्या ठिकाणी 5,288 वाईनच्या विविध ब्रँडच्या बाटल्या जप्त करण्यात आलेल्या आहेत. ज्या बाटल्या महाराष्ट्रात विक्रीकरता नोंदणीकृत नाहीत अशा बाटल्या आणि ब्रँड्स जप्त करण्यात आलेल्या आहेत. 2 आरोपींना अटक केलेली आहे. टोटल 55,22,400 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. दोन्ही आरोपींना आज कोर्टासमोर आम्ही हजर करणार आहोत. त्यांच्या तपासात आणखीन या सगळ्या बेकायदेशीर वाईनच्या इम्पोर्टमध्ये कोण अधिकारी किंवा त्यांचे मालक सामील असतील त्यांच्याविरुद्ध देखील कायदेशीर कारवाई करणार आहोत. या प्रकारच्या बेकायदेशीर वाईनचा साठा, विदेशी मद्याचा साठा, देशी मद्याचा साठा जर कोणाला माहिती असेल तर सर्व नागरिकांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे कार्यालयास किंवा मुंबई कार्यालयास गोपनीयरित्या माहिती कळवावी असं या निमित्ताने मी आपणास आवाहन करतो. ज्यांनी ही माहिती देतील त्यांचं नाव गोपनीय ठेवून त्या बेकायदेशीर व्यवसायांवर सक्त कारवाई केली जाईल हे या निमित्ताने मी आश्वस्त करतो.